नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. निंबळक बायपास चौकातील कोतकर यांच्या किराणा दुकानावर 19 ते 20 जणांच्या गुंडांच्या टोळीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात दुकानाचे मालक संदीप कोतकर, विलास कोतकर, राजू कोतकर आणि दत्तू कोतकर यांना गंभीर जखमी झाले आहेत. गावात होत असलेल्या गुंडांच्या गुंडगिरीच्या हल्ल्याच्या निषेधार्थ निंबळक गाव बंद ठेवण्यात आले आहे. त्याला ग्रामस्थांनी 100% प्रतिसाद दिलाय. निंबळक बायपासवरती कोतकर कुटुंबाच्या दुकानावरती किरकोळ कारण काही गुंडांनी सायंकाळी हल्ला केला. हा हल्ला CCTVत कैद झाला आहे. गुंडांना हल्ला करण्यासाठी हतोडे, चोपर, तलवारी घेऊन फिल्मी स्टाईल हल्ला चढवला. हल्ल्यानंतर गुंडांनी किराणा जाळण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यामागे MIDCमध्ये वाढत्या अवैध धंदे कारणीभूत असल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला. या प्रकरणात निषेधार्थ निंबळक गाव संपूर्ण गाव बंद ठेवण्यात आला आहे. गावकऱ्यांनी आज निंबळक गाव हे बंद ठेवलेलं आहे. याच्या मागचं कारण की यापूर्वी बी अशा अनेक काही घटना होतात आणि कायद्याचा धाक त्यांना बसला तरच हे आरोपी याच्यामधून कुठेतरी घाबरते. एक भीतीचं वातावरण त्यांना निर्माण व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने हल्ला करणे, हाणमार करणे हे प्रकार, अवैध व्यवसाय हे सगळ्या याच्यातून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चाललेली आणि आरोप्यांना अटक करून तात्काळ त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे की परत आरोपी हा आरोपीच असतो. त्याची जी ही करण्याची पद्धत आहे ती अतिशय चुकीच्या पद्धतीने आणि यापुढं जर हे थांबलं नाही तर अनेक लहान मुलांना सुद्धा अशा प्रकारचं वळण लागून पुढं वातावरण खराब होण्याची शक्यता आहे. तरी सर्व याची कायदेशीर बाबी योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी या ठिकाणी मी सर्व ग्रामस्थाच्या वतीने या ठिकाणी मांडतो. आले मला म्हणले काय पैसे द्या गळ्यातलं का काढून दे म्हणले. मी दिलंच नाही. त्यांना दमदाटी केली. तिने लगेच दगडफेक केली. तिने लगेच पेटून काढलं गाडीतून, लगेच दुकान पेटून दिलं. ही कारवाई झालीच पाहिजे. माझ्या कुटुंबावर संरक्षण झालंच पाहिजे. त्यांना अटक झालीच पाहिजे. त्याचे हातपाय तोडले पाहिजे. परत माझ्या पोराला काही करत झालं नाही पाहिजे. संरक्षण झालं पाहिजे माझ्या पोराला. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.